माय डिअर दादू, आज तुझ्या आयुष्यातील खास दिवस, तुझा 18वा वाढदिवस. त्यानिमित्ताने माझा थोडासा शब्दप्रपंच. 29 मे 2006 रोजी मी श्री अमोल जंगम यांच्या साथीनं संसारात अगदी आनंदानं प्रवेश केला. या संसाररूपी वेलीवर समाधानाची फुले उमलली ती तुझ्या जन्मामुळे. तुझे ते गोड गोड पण स्पष्ट बोल, गाड्यांना दोरे बांधून साऱ्या घरभर त्या फिरवणं यानं घर कसं दुमदुमून गेलं होतं. तुझ्या साऱ्या भावंडांसोबत तुझं उमलणं, त्या भावंडांसोबत तुझं बहरणं आणि तुझं समंजसपणाचं वागणं आम्हाला आनंदाचा धक्का देणारं ठरलं. अगदी लहानपणापासूनच तुला तबला वादनाची असलेली आवड तू आजपर्यंत छान जोपासली आहेस. आणि ही आवड जोपासता जोपासता माझी छोटीशी सोनपरी कधी तिच्या बाबा एवढी झाली ते मला कळलंच नाही. दादू, तू एक व्यक्ती म्हणूनही छान घडलायस. तू सर्वांनाच आवडतोस, सर्वांचाच प्रिय आहेस, बहिणींचा तर जीव की प्राण आहेस. छोटा असूनही दीदींचा दादा म्हणून तू त्यांची काळजी घेतोस. आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना कष्टाने बहर येऊ दे. तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. दादू, आताशा तू कोशातून बाहेर आलायस. तुला अजून विश्वाचा परिचय व्हायचा आहे, जगाचा सामना करायचा. तू नक्कीच तो करशील, पण हे करताना तू स्वतः सत्याची कास सोडू नकोस, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा. आणि स्वतःची आवड आनंदाने जग. हे करत असताना आपले कुटुंब, आपले मित्रपरिवार, आपले जिवलग, आपले नातलग, आपण जोडलेली सारी गोड आणि मधुर नाती प्रेमाच्या रेशीम धाग्याने बांधून ठेव. त्या सगळ्यांची काळजी घे. पण अजूनही एक गोष्ट लक्षात ठेव, कर्तृत्वाची यशाची शिखरं तुला सर करायची आहे. कष्टाचा खडतर प्रवास उज्ज्वल भविष्यापर्यंत न्यायचा आहे. आणि म्हणूनच तू मेहनत व आत्मविश्वास यांच्यासोबत अगदी पक्की मैत्री कर. तुझ्या सर्व आवडीनिवडी जोपास, पण प्रथम प्राधान्य मात्र करिअरला दे. इतकीच माझी प्रामाणिक इच्छा. पूर्ण होत तुझ्या मनीच्या इच्छा आणि तुला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा.